पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळलेली आहे। आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। सकाळपासून मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। थेट जाऊयात पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे मंदिराच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, गणपतीच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। या वर्षातली पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांची वर्दळ मंदिराच्या परिसरात ते मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। शुभम, खरं तर आपण बघू शकतो की सकाळपासूनच दगडूशेठ गणपतीच्या मंदिराजवळ मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। लाखो जे गणेश भक्त आहेत सध्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। मी खरं तर पाठीमागं माझ्या बघू शकतो की या ठिकाणी शहरभरातून आणि राज्यभरातील अनेक गणपती जे भक्त आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर आपण गणपतीचं जे मंदिर आहे अत्यंत सुंदर अशा फुलाने सजवलेलं आहे। आपण बघू शकतो की फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात रांग जी आहे ती लागलेली आहे। बरोबर आपण बघू शकतो की आतमध्ये बाप्पाची मूर्ती आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघू शकतोय। जे आहेत गणेश भक्त ते अगदी दूरपर्यंत म्हणजे 4 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि बाप्पाचं जे या ठिकाणचं चित्र आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी अनेक भक्त सुद्धा मोबाईलमध्ये फोटो आणि सेल्फी घेताना दिसत आहेत। तर वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी आहे आणि या निमित्त सध्या या ठिकाणी मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी महत्त्वाचे अपडेट चंद्रशेखर तुम्ही या बातमीच्या संदर्भात दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।